आज दिनांक 29 ऑगस्ट सकाळी 11 वाजता शिरखेड पोलीस स्टेशनच्या परिसरातील गणेशोत्सव पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ठाणेदार सचिन लुले यांनी या बैठकीला मार्गदर्शन करून गणेशोत्सवादरम्यान कार्यक्रमातून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कार्यक्रम साजरे करण्याबाबत मार्गदर्शन केलं. याच दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गवई यांनी गणेश उत्सव उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या बैठकीला परिसरातील गणेश उत्सव पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य यांचे सह ठाणेदार सचिन लुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गवई, गोपनीय विभागाचे घोंगरे तथा पोलीस पाटील उपस्थित होते. जो नेहमीचा मार्गात तो मार्ग चुकवला होता, आमच्या लक्षात नव्हतं. दुसरी गोष्ट, टाळ मृदुंगाच्या गजरात ती मिरवणूक निघाली होती. कुठल्याही लहान माणसाला किंवा म्हाताऱ्या माणसाला त्रास नाही. एकदम शांततेत इतका आनंद वाटला की त्याची ते म्हणजे काय ते गायक होते त्यांचे किती सुंदर आवाज होते आणि करणं म्हणजे असं वाटत होतं की आवाज सुमधुर वाटत होतं तशा प्रकारे. आणि दुसरी गोष्ट, विसर्जन असो, देवी विसर्जन असो, गणपती विसर्जन, तुम्ही त्या गणपती स्थापनेद्वारे, गणपती मूर्तीच्या स्थापनेद्वारे काहीतरी समाजात संदेश पसरवा ना. 1 लाख रुपयाचा डीजे घेतल्यापेक्षा टाका, सार्वजनिक वाचनालय तयार करा, ते पुस्तक आणा. येणारी होतकरी तरुण जे आहे ते अभ्यास करून काहीतरी अधिकारी बनतील ना. हा 1.5 लाख रुपये त्या डीजेवाल्याला फुकटचा आहे. 1.5 लाख रुपये जातात. ज्या दिवशी विसर्जन आहे ते कुठले असो, गणपती विसर्जन असो, देवी विसर्जन असो, डॉक्टर बाळासाहेब बरोबर, आणि 1.5 लाख रुपयाचं पेट्रोल आणि 1.5 लाख रुपयाचे झेंडे बरोबर आहे. प्रत्येक जण झेंडा असतो 1.5 इंचाचा आणि त्याला बांबू असतो 8 फूट आहे. मी स्पेसिफाईड जर तिथं कोणताही प्रकार घडला, विशेषतः तुम्ही राज्याची, देशाची परिस्थिती ऐकत पाहत आहे. कलकत्ताचं प्रकरण बघा, बदलापूरचं प्रकरण बघा. या प्रकरणांमुळे स्पेशली मार नाही. कारण की तुम्ही बदलापूरच्या प्रकरणात बघा, ती आरोपीच नाही तर पोक्सो कायद्याअंतर्गत पूर्ण शाळेचा काही प्रकार घडलाच नाही आणि आम्हाला काही माहीत नाही असं तुम्हाला कोणाला म्हणता येणार नाही. त्याच्यात नो एक्सक्यूज आहे. तुम्ही हायकोर्टाचे जजमेंट, पेपरमधल्या बातम्या वाचून घ्या. मी तुम्हाला धमक्या देण्यासाठी ही मीटिंग बोलावलेली नाही. तुम्हाला मी जागरूक करत आहे, सचेत करत आहे. आला का लक्षात? विशेषतः पोलीस पाटील. जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी.